सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आले। सांगलीतून आता ऋषिकेश आणि हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठी ही अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। खासगी आणि सरकारी आस्थापनेत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओकडून कारवाई केली जाणार। मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाहीये। राज्यातही हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर देखील बंदी आणली जाणार आहे आणि यासाठी सर्वसामान्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे। अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे आणि यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहननं अटल सेतूच्या भाड्यामध्ये कपात केली आणि यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील। 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। मुंबई राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59,00,000 निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केली आहे। तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे। मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील, असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आलाय। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर तयार करा, तसंच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट खोलण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यामध्ये समाविष्ट आहे। सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन स्थापनेची अट 500 प्रकल्पांवरून 200 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, प्रकल्प पूर्तता अहवाल याबाबतचं मार्गदर्शन सदस्य बिल्डरांना करता येणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एका प्रमुख आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातून त्याला ताब्यात घेतल्याची खरं तर ही प्राथमिक माहिती समोर येते। हत्या प्रकरणातील फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील असण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले SIT, CID त्याचबरोबर स्थानिक पोलीस जे आहेत ते देखील यासाठी तपास घेत होते आणि त्यापैकी एक प्रमुख असलेला आरोपी, त्याचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र त्याला पुण्यामधून एका टीमने ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे आणि पोलीस अधीक्षक या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा देखील करणार आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 26 दिवस होत आहेत आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि त्यानंतर या प्रकरणातील 4 आरोपी अगोदर अटक करण्यात आले, तर खंडणी प्रकरणातील 2 आरोपी अटक आहेत आणि आता या 3 फरार असलेल्या आरोपीपैकी एक जणाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे नक्कीच जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा कट कशा पद्धतीने रचला गेला, त्याचबरोबर या प्रकरणात नेमके आणखी काय नवीन खुलासे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रमुख जो काही आरोपी आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील जी स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांच्याकडून माहिती मिळते आणि त्या संदर्भात अधिकृतरित्या पोलीस अधीक्षक याची माहिती देणार आहेत। बरं सुरेश, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी पाहूयात। दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात, तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावळी या आजारांचे रुग्ण वाढलेत। राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत।
जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच काणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतोवाच कदम यांनी दिले. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षामध्ये देशामध्ये एकूण 1342 जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झालाय. यामध्ये 302 महिला वैमानिकांचा देखील समावेश आहे. 2023च्या तुलनेमध्ये या संख्येमध्ये 17% घट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवंय याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवर किंवा पालिका मुख्यालयामध्ये पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय. आता एक सविस्तर बातमी. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळते. तर पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवणार आहेत आणि बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी रान उठवलंय. खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मुंडेही विरोधकांच्या निशाण्यावरती आले. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली जाते. सर्वपक्षीय विरोधानंतर आता बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीतच तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. महायुतीच्या मुख्य नेत्यांनीच बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. जर सरकारने अजितदादांनाही द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल. एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालंय मागच्या 5 वर्षात. दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन. अजित पवारांच्या हाती बीडची सूत्र गेली तरी इथले माफिया आणि गुंडगिरीचा बीडमोड करण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. खंडणी प्रकरणी सीआयडीच्या अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडला कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. पोलीस कोठडीमध्ये मदतनीस देण्याची मागणी त्यानं कोर्टाकडे केली होती, पण कोर्टानं त्याची मागणी फेटाळून लावली आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. खंडणी प्रकरणी त्याची सीआयडी कडून चौकशी केली जाते. पण आता पोलीस कोठडीत असताना त्याने खासगी मदतनीस देण्याची मागणी केली होती. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असून त्यासाठी पोलीस कोठडीत एक खासगी मदतनीस ठेवण्याची परवानगी मिळावी अशी कराडने मागणी कोर्टाकडे केली होती, पण ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली. कराडला झालेला आजार हा गंभीर असून त्यामुळे झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो. झोपेमध्ये श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास ऑक्सिजन पुरवठा खंडित होतो. त्यामुळे रुग्ण झोपेतच गुदमरू शकतो. या आजारामध्ये ऑटो सीपॅप मशीन मास्कद्वारे लावण्यात येतं. या मशीनमुळे झोपेत श्वासोश्वास सुरळीत राहतो. ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होतो. हे मशीन चालवण्यासाठी कराडने खासगी सहाय्यकाची मागणी केली होती, पण खासगी व्यक्तीला कोठडीत ठेवू शकत नसल्याचं सांगत कोर्टाने ही मागणी फेटाळली. शासकीय व्यक्ती सहाय्यक म्हणून मिळेल असं कोर्टानं म्हटलंय. डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी घेण्यात येणारी एक्झिट परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा होईपर्यंत डी फार्मसी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात 1 वर्षासाठी व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा असे निर्देश फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं दिलेत. सीबीएसईची 12वीची परीक्षा आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांमधील 2 परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. त्यामुळे सीबीएसईचे 12वीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता आहे. 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. क्यूएमपी याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केलं जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. नव्या वर्षात नागपुरात थंडीचा जोर वाढला असून 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 8.8 अंशांची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता. शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवर गेला असून 7 वर्षातील सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे गारवा आणि दिवसा लाही लाही अशी परिस्थिती शुक्रवारी होती आणि गेल्या काही दिवसात सरासरीपेक्षा जास्त राहिलेल्या पहाटेच्या तापमानात 16 अंशांपर्यंत घट झाली आहे तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी वाढलंय. सविस्तर बातमी पाहूयात. बीडच्या मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे कराडच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येते आहे तर त्याच वेळी आता महाविकास आघाडीनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मस्साजोग हत्या प्रकरण आणि त्यात मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. याचवेळी महायुतीच्या नेत्यांकडूनही महाविकास आघाडीची मागणी नाकारली जाते. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होत असतात. एसआयटीची चौकशी अहवाल येऊ दे मग निर्णय होईल. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मान्य होणार की नाही हे अस्पष्ट असलं तरी सध्या मुंडेंचं बीड जिल्हा पालकमंत्रीपद मात्र धोक्यात आलंय. अजित पवार मस्साजोगला गेले असता त्यांच्या ताफ्यामध्ये कराड ज्या कारनं सीआयडी ऑफिसला गेला ती कार होती असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला होता. त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी या गाडीचा मालक सीआयडी ऑफिसला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. माझा आरोप अजित पवारांवर नाही तर आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर असल्याचं ते म्हटले. वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसला शरण आला तेव्हा जी कार होती त्यावरून सध्या राजकारण तापलंय. अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी हा प्लॅन असावा असा अंदाज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. वाल्मिक कराड ज्या कारने शरण होण्यासाठी सीआयडी ऑफिसला हजर झाला त्या कारचा मालक तिथेच होता असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. ती गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे सर्च करून बघा आणि तोच आरोपी, तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मस्साजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता. आता कोणी यावा कोणी नावा घे, दादांचा विषय थोडाच आहे. दादांना मला त्याच्यात काही बोलायचं नाही किंवा टार्गेट करायचं नाही. शरद पवारांनी मी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती तेव्हा ती व्यक्ती तिथेच होती. अजित पवारांनी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली तेव्हाही ही व्यक्ती तिथेच होती. आमच्यावर वॉच ठेवून आरोपीला सर्व ही व्यक्ती माहिती देत होती का असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केलाय. हा माणूस अजितदादा आले त्या दिवशी तिथं होता. मीन पवार साहेब आलो त्यावेळेस मी तिथं आलेला होता. जो म्हणजे हा जो कोणी येते त्याच्यावर वाच ठेवायला होता आणि हिची बातमी आमच्या तिकडे देत होता. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलाय. मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलो मागे 20 रुपयांनी स्वस्त झाले असल्यानं यंदा तिळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे. जळगावच्या बाजारात नवीन डाळींचं उत्पन्न चांगलं झाल्यानं डाळी स्वस्त झालेल्या आहेत. तूरडाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांनी घसरण झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळालाय तर दुसरीकडे तांदळाच्या दरातही 10 रुपयांची घसरण झाली आहे. जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईमध्ये स्थापन करणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याचं जयकुमार रावल यांनी सांगितलंय. हवामान बदलाचा फटका शेतीला बसलाय. अतिउष्णता आणि सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटलेली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्र 35,000 हेक्टरनं घटलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. किनवट बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झालेली आहे आणि प्रति क्विंटल सोयाबीनला 4,000चा भाव मिळतोय. लासलगाव बाजार समिती आता डिजिटल झाली असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यानंतर ॲपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. अलिबागमध्ये किहिम बीच फेस्टिवलची धूम पाहायला मिळते. या फेस्टिवलमध्ये कोकणची संस्कृती उलगडली जाते. फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन झाले. सोलापुरात 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये सिद्धेश्वर महाराजांची यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाची बैठक घेत कामाचा आढावा घेतला तसंच संबंधितांना सूचना केल्या. पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये देशभरातून संघ सहभागी झालेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं.